टर्कीने त्या पाकिस्तानला मदत केली. टर्की ऍपल असेल तर आम्हाला नको. टर्कीचा नुसता ऍपलचा टर्नओव्हर म्हणला तरी 1000 ते 1200 करोड रुपयाचा 3 महिन्याचा सीझन असतो. बायकॉट केलं त्यांना तर त्यांना एक अद्दल घडेल. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला आणि ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे होते ते थेट दहशतवाद्यांचे अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान एक प्रकारे युद्ध सुरू झालं आणि या युद्धादरम्यान पाकिस्तानला काही देशांनी मदत केली. त्यामध्ये एक देश होता तुर्की. खरं तर तुर्की या देशातून अनेक प्रकारचं मटेरियल जे भारतात आयात केलं जातं. उदाहरणार्थ फळं, मी आता पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळं जी आहेत ती तुर्कीतून आयात केली जातात. त्यामध्ये ऍपल आहेत, प्लम आहेत, लिची आहेत, यासारखी अनेक फळं आहेत. मात्र येथील व्यापाऱ्यांनी आता कुठंतरी तुर्कीला धडा शिकवण्याचं ठरवलंय आणि ही जी काही फळं आयात केली जातात ती आयात थांबवण्याचा निर्णय घेतलाय. माझ्यासोबत फळांचे व्यापारी सुयोग झेंडे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे फळ येतात आणि तुम्ही आता थांबवण्याचा निर्णय घेतलाय? हा, थांबवण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला घेणं भागच पडलं. कारण टर्कीने त्या पाकिस्तानला मदत केली. जो दुश्मन आपल्या दुश्मनाला मदत करतो तो आपला दुश्मन, हा एक मनात भावना जागृत झाली आणि देशप्रेम म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं की टर्कीचं ऍपल बायकॉट करावं. आणि रिटेल घेणारे कस्टमर सुद्धा जे आहे ना ते आमच्याकडे येणारे एक एक दोन दोन पाऊस घेणारे ते सुद्धा म्हणायला लागले की टर्की ऍपल असेल तर आम्हाला नको. कारण त्यांना एक एक दोन दोन किरकोळ घेणारे लोक आहेत ती सुद्धा लोक म्हणायचे की किरकोळ आम्हाला टर्कीचं ऍपल नको म्हणून. मग त्यामुळं आम्ही एक विचार केला आणि मग भारतातले एक 4-5 सिटींमधल्यांनी ठरवलं की आपण बायकॉट करावं आणि एक सुरुवात पुण्यातनं झाली. साधारण टर्कीमधून कुठली कुठली फळं येतात, किती प्रकारची फळं येतात, साधारण याचा टर्नओव्हर काय असतो, काय सांगू शकाल? टर्कीमधनं ऍपल येतं, चेरी येते, पलम येतं, पीच येतं, लिची येते, केशर येतं, ड्रायफ्रूट पण येतात. तर टर्कीचा नुसता ऍपलचा टर्नओव्हर म्हणला तरी 1000 ते 1200 करोड रुपयाचा 3 महिन्याचा सीझन असतो. नंतर चेरी म्हणजे 1,500 कोटी रुपयाचा तर टर्नओव्हर नुसता टर्कीचा इंडिया बरोबर म्हणजे बिझनेस होतो. तर त्यांनी म्हणजे बायकॉट केलं त्यांना तर त्यांना एक अद्दल घडेल की आणि त्यांची आर्थिक कोंडी होऊ शकते की बाबा आपण भारताशी उगाचच पंगा घेतला आणि हे केलं की त्यांच्या पाकिस्तानला मदत केली. आणि एक आपली सुद्धा म्हणजे खारीचा वाटा राहील की बॅन केलं त्यांना तर एक म्हणजे सगळा ठेका काय म्हणजे देश सेवेचा किंवा सैनिकांनी घेतलेला नाहीच. मग आपण पण एक खारीचा वाटा उचलून देश सेवा करावी त्या हिशोबाने आमच्या मार्केटमधल्यांनी आणि बाहेरचे कस्टमर जे रिटेलर आहेत त्यांनी, दिल्लीतले व्यापारी असतील किंवा अमृतसरचे, त्यांनी ठरवलं की आपण बायकॉट करायचं. साधारण किती प्रकारची फळं येतात त्यांनी सांगितलंय, त्याचा मार्केटवर किती परिणाम पडू शकतो किंवा तुम्हाला जे काही नुकसान होऊ शकतं ते कसं भरून येऊ शकेल? इतर देशांचे बरेचसे ऍपल आहेत त्यामुळं तुर्की जर नाही खाल्लं तर आपलं काय म्हणजे मरणार नाही, त्यामुळे तुटवडा होणार नाही का किंवा शॉर्टेज होऊन कुठले दुसरे ऍपल्स महाग होणार नाही. तुर्की बॅन करा, जो आपल्या देशाचा दुश्मन आहे तो आपला दुश्मन झाला. तर त्या अनुषंगाने जय जवान जय किसान या स्लोगनच्या हिशोबाने जर जवान सीमेवर लढत असेल तर आपण त्यांना एक आणि देशाला हातभार लावण्यासाठी देश सेवेसाठी आपण तुर्कीचे जे काही कोणते आयटम असतील सर्व बॅन करावं. ओके, तुम्ही सांगितलं की 3 महिन्यात जवळपास 1000 ते 1200 कोटी रुपयाची उलाढाल फक्त तुर्कीतून येणाऱ्या फळांची असते. म्हणजे मोठ्या संख्येनं फळं जी आहेत येतात. मग इथून जो तुटवडा निर्माण होईल तुर्कीतून आपण ऍपल किंवा त्यांची फळं निर्माण होत्यामुळे तो तुटवडा कसा भरून निघू शकतो किंवा दुसऱ्या कुठल्या देशाकडून आपल्याला हे आणता येऊ शकतं? आपल्याला इराणचा ऍपल ऑप्शन म्हणून भरपूर आहे. इराण आहे, चिली आहे, न्यूझीलंड आहे किंवा वॉशिंग्टन आहे, USA, इटलीचं सफरचंद येतं. तसं 17 देशांमधलं ऍपल इंडियात येतं. एक टर्की जर आपण बायकॉट केलं तर म्हणजे तुटवडा होणार नाही किंवा सफरचंद काय महाग होणार नाही. हा, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. टर्कीचं ऍपल हे कुठल्या मार्गाने येतं, त्या टर्कीतून भारतात येण्यासाठी साधारण किती दिवसाचा कालावधी लागतो? टर्कीचं यायला बाय शिपच येतं, जहाजानेच येतं. 25 ते 27-28 दिवस लागतात. ओके, त्याला ते सुएझ कालव्यातनं येतं त्याच्यामुळे त्याला जास्त टाइम लागतो जरा. ओके, तुमच्याकडून जे विक्रेते घेऊन जात आहेत त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांनी सुद्धा हे अशा प्रकारचे म्हणजे तुर्कीतून येणारे ऍपल घेण्यास नकार दिलाय? त्यांना पण त्यांचे जे कस्टमर आहेत ना ते म्हणतात की आम्हाला टर्कीचं ऍपल नकोय तुर्कीचं. त्यामुळे ती लोक येऊन आम्हाला म्हणतात की टर्कीचं ऍपल नकोय. त्यामुळे आयातदारांनी सुद्धा आहे ना की म्हणजे ऍपल इम्पोर्ट करणं होल्ड केलं की जरा प्रकरण शांत होतोपर्यंत किंवा गव्हर्नमेंट काहीतरी ऍक्शन घेतोपर्यंत
आपण शांत राहू असं होल्ड केलेलं आहे. आता जो बाजारात माल अवेलेबल आहे तेवढाच खपला जाईल, परत नवीन मागवला जाणार नाही. तर आपण पाहू शकता पुण्यातील हे फळ बाजारांचे फळांचे व्यापारी आहेत. तुर्कीतून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऍपल येतात. तुम्ही पाहू शकता हे माझ्या हातात जे तुम्हाला ऍपल दिसतंय हे तुर्कीतून आलेलं ऍपल आहे. याशिवाय चेरी येते, प्लम येते, लिची येते, पेरू येते, असे अनेक प्रकारचे फळं आहेत जी मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात तुर्कीतून भारतात आयात केली जातात आणि त्याचा 3 महिन्याचा टर्नओव्हर साधारण 1000 ते 1200 कोटी असतो असे यांनी आता सांगितले. त्यामुळे तुर्की आता पाहिलं भारत पाकिस्तान जे युद्ध झालं त्या युद्धादरम्यान तुर्कीनं कुठेतरी पाकिस्तानची बाजू घेतली, पाकिस्तानला शस्त्र पुरवठा केला गेला असं देखील म्हटलं गेलंय. त्यामुळं तुर्कीला धडा शिकवण्यासाठी आता भारतातील छोटे मोठे व्यापारी देखील रस्त्यावर उतरले आहेत. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.